पुसदमध्ये गुप्तधनाचे आमिष दाखवून फसवणारा भामटा गजाआड. एलसीबीची धडक कारवाई, लाखांचा मुद्देमाल जप्त. गुप्तधनाच्या स्वरूपात सोन्याची नाणी देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या एका सराईत आरोपीला जेरबंद करण्यात यवतमाळ पोलिसांना यश आले आहे. पुसद परिसरातील पिंपळगाव येथील रहिवासी असलेल्या या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून त्याच्याकडून 2,05,000 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सोन्याच्या नाण्यांचे दाखवले आमिष. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी विठ्ठल पांडुरंग पवार राहणार पिंपळगाव यांनी नागरिकांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी गुप्तधनाचा साठा सापडल्याची बतावणी केली होती. माझ्याकडे गुप्तधनातील अस्सल सोन्याची नाणी असून ती मी कमी किमतीत देतो असे आमिष दाखवून त्यांनी अनेकांना लाखोचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई. या फसवणुकीबाबत गुप्त माहिती मिळताच यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पुसद पथकाने तातडीने सापळा रचून आरोपी विठ्ठल पवार याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता फसवणुकीचा हा सर्व प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी कारवाई दरम्यान आरोपीकडून 2,05,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलाय. पोलीस प्रशासनाचे आवाहन. सध्या पुसद पोलीस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत असून या आरोपीने आणखी किती जणांना अशा प्रकारे गंडा घातला आहे याचा शोध घेतला जात आहे. नागरिकांनी कोणत्याही भूलथापांना, अंधश्रद्धेला किंवा गुप्तधनाच्या आमिषाला बळी पडू नये. अशी फसवणूक झाल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.